नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चौकशी आदेश असूनही कारवाई शून्य। बोर्ली ग्रामपंचायतीत कोट्यावधींचा निधी अपहार। प्रशासनाची मूक भूमिका संशयास्पद। मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतीत विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी लाटल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। आरटीआय कार्यकर्ते प्रतीक कनगी यांनी 25 मार्च 2026 रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार नोंदवली। तत्काळ चौकशीचे आदेश मिळाले। जिल्हा परिषद रायगडने 1 जानेवारी 2026 पर्यंत चौकशी पूर्ण केली। मात्र 23 एप्रिल 2026 पर्यंत ना फौजदारी गुन्हा दाखल झाला, ना प्रशासकीय कारवाई। शासनाच्या 4 जानेवारी 2017च्या परिपत्रकानुसार 1 महिन्यात कारवाई बंधनकारक असताना प्रशासनाची मूकदर्शक भूमिका भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याची टीका होत आहे। बनावट जिओ टॅगिंग आणि जुनी गटारांचा खेळ ग्रामस्थांच्या डोळ्यांना पुरावा। गणेश आळी ते नांदगावकर घरापर्यंतचा रस्ता प्रत्यक्षात अस्तित्वात नसताना इतर ठिकाणचे फोटो वापरून बनावट जिओ टॅगिंग करून निधी खर्च दाखवला गेला। सुरई अंतर्गत गटार बांधकामासाठी नवीन निधी मंजूर केला, पण प्रत्यक्षात ते 15-20 वर्षापूर्वीचे जुनेच गटार असल्याचा ग्रामस्थांचा पुरावा। यामुळे सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, बीडीओ, अभियंता व ठेकेदार संगनमत असल्याचा आरोप प्रतीक कनगी यांनी केला आहे। हे प्रकरण जाणीवपूर्वक दडपले जात असल्याचा संशय व्यक्त करत लोकायुक्त व उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे। पैशाच्या लालचीचे भयंकर रूप। गरीब ग्रामस्थांच्या तोंडून खाद्यधान्य काढले। पैशाची लालच किती घाणेरडी असते याचे ज्वलंत उदाहरण बोर्ली ग्रामपंचायत। 15व्या वित्त आयोगाच्या निधीने कोट्यवधींचा अपहार करून गरीब ग्रामस्थांच्या विकास कामांचे स्वप्न भंग केले। बनावट कागदपत्रे, जुन्या कामांना नवीन निधी, जिओ टॅगिंगचा खेळ हे सगळे लालचीच्या ज्वालेतून घडले। असा लालचीमुळे गावकऱ्यांना रस्ते, गटारे, पाणी अडकले आणि भ्रष्टाचाराची मुळे खुपसत आहेत। ही लालच समाजाला विपरीत करत असून दोषींना कठोर शिक्षा देऊनच अद्दल घडेल। सत्तेचा दुरुपयोग, निवडून आलेल्या पुढाऱ्यांची खरी तोंड उघडली। निवडून आलेले पुढारी सत्तेचा दुरुपयोग करून सार्वजनिक निधी लुटत आहेत। बोर्ली ग्रामपंचायतीचे पुढारी, बाहेरून पाठबळ देणारे मोठे नेते यांसारख्या नेत्यांना ग्रामस्थांच्या विश्वासाचा बघा। सत्ता मिळाली म्हणजे निधीचा अपहार, बेकायदेशीर कामे हे लोकशाहीला कलंक। अशा पुढाऱ्यांना चौकशीत अद्दल देऊनच जनतेचा विश्वास वाचेल। राजेश वाडेकर, पंचायत समिती मुरुड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम दिसले नाही असा अहवाल वरिष्ठांना पाठवला, तरीही कारवाई शून्य। प्रशासन कधी जागे होणार? शासनाच्या कान खणणे वेळेची वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अपहार रक्कम वसूल करावी। मुरुड पंचायत समितीच्या पाहणीनुसार कामच नाही तरी प्रशासन बंद दारात गुप्तता का? हे प्रकरण भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक। रायगड जिल्हा सध्या या प्रकरणाकडे डोळे लावून पाहत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, बोर्ली, मुरुड।